पलूस नगर परिषदेवर पुन्हा एकदा काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व। अत्यंत चुरशीने पार पडलेल्या पलूस नगर परिषद निवडणुकीत आमदार विश्वजित कदम यांचे नेतृत्वाखाली पलूस नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाने निर्विवाद वर्चस्व स्थापन करत काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवला आहे। मतदानापासून ते मतमोजणीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते। रविवारी झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच पलूस नगरीत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले। या निवडणुकीत काँग्रेसच्या सौ संजीवनी सुहास पुदाले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा 1349 मतांनी दणदणीत पराभव करत विजय संपादन केला। त्यांच्या विजयाने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला। निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळत आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा केला। एकूण 20 नगरसेवकांच्या या नगर परिषदेत काँग्रेसचे 15 नगरसेवक विजयी झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक निवडून आले तर भारतीय जनता पक्षाचा 1 उमेदवार विजय मिळवू शकला। या निकालामुळे पलूस नगर परिषदेत काँग्रेसचे स्पष्ट बहुमत सिद्ध झाले असून आगामी काळात नगरपालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले आहे। निवडणूक काळात सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला होता। नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीचा उत्सव साजरा केला। मतमोजणीच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शांततेत आणि सुरळीतपणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली। विजयानंतर बोलताना सौ संजीवनी सुहास पुदाले यांनी मतदारांचे आभार मानत डॉक्टर विश्वजित कदम, महेंद्राप्पा लाड, वैभवराव पुदाले, सुहास पुदाले, गणपतराव पुदाले, भरतसिंह इनामदार, विशाल दळवी, विक्रम पाटील, गिरीश गोंदिल, प्रकाशप्पा पाटील, परशुराम शिंदे व सर्व सहकारी यांनी दिलेल्या प्रेरणेनेच हा विजय शक्य झाला आहे असे सांगितले। पलूसच्या सर्वांगीण विकासासाठी पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी प्रामाणिकपणे काम करू असा विश्वास व्यक्त केला। या निकालामुळे पलूसच्या राजकारणात काँग्रेसची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून आगामी काळात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।